हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बँकिंग एक्झामच्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत। त्यामध्ये खास करून आज आपण दोन एक्झामची माहिती घेणार आहोत, एक म्हणजे IBPS PO आणि दुसरी IBPS क्लर्क। डिअर स्टुडंट्स, आत्ताच आपले फायनल इयर एक्झाम कंप्लीट झालेली आहे आणि आपण सर्व आता रिलॅक्स मोडमध्ये असाल। डिअर स्टुडंट्स, कुठेतरी आपण करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करणं आज काळाची गरज बनलेली आहे, कारण लॉट ऑफ कॉम्पिटिशन आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याकडे काही ना काही काळाबरोबर चालण्याचं हत्यार असणं गरजेचं आहे। आणि सध्याचं युग बघता इट्स कम्प्लिटली फायनान्शियल युग आहे असं आपण म्हणू शकतो। आणि यामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर त्यासोबत मॅच होणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत की यामध्ये आपण IBPS PO आणि IBPS क्लर्क ह्या एक्झामची थोडक्यात माहिती घेणार आहोत। डिअर स्टुडंट्स, नियर अबाउट 10 इयर्स मला टीचिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे आणि या 10 वर्षांमध्ये असे वेगवेगळे कॅन्डिडेट्स माझ्यासमोर आले की त्यांनी असं काय म्हणूया आपण, देर इज अ नो गोल सेट। आपलं भविष्यात काय करायचं, काय करिअर निवडायचं हे अजिबातही त्यांनी अद्याप सिलेक्ट केलेलं नाही आहे। कुठेतरी ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, ग्रॅज्युएशनची डिग्री हातामध्ये भेटते आणि मग आपण कुठेतरी जॉब शोधायला सुरुवात करतो, इंटरव्ह्यू जातो, तिथून आपल्याला नकार भेटतो वगैरे वगैरे, आणि ते निगेटिव्हिटी माइंडमध्ये येते आणि ह्या निगेटिव्हिटीतून भेटेल ते पडेल ते काम करायला आपण सुरुवात करतो। मग मला नेहमी प्रश्न पडतो, जर आपल्याला भेटेल ते पडेल तेच काम करायचं होतं तर आपण ग्रॅज्युएट का झालो? हा नेहमी म्हणजे 10 वर्ष मी टीच करतोय आणि 10 वर्षात जेवढे स्टुडंट्स मी बघितले या सर्व स्टुडंटच्या बाबत मला हा प्रश्न पडतो की जर तुम्हाला पडेल तेच काम करायचं आहे, कोणत्या तरी कंपनीमध्ये एक वर्कर म्हणूनच काम करायचं आहे, तर वाय यू बिकम अ ग्रॅज्युएट? तुम्ही ग्रॅज्युएट का झालात? हा साधा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं आज गरजेचं आहे। डिअर स्टुडंट्स, आज आपण पहिलीपासून ते ग्रॅज्युएट होतो, नियर अबाउट आपल्या वयाचे 15 वर्ष हे फक्त आणि फक्त शिक्षणासाठी घालवतो आणि यातून जर आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळत नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय, हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे। बघा, खूप सारे स्टुडंट्स असतात की जे लवकर त्यांचं गोल सेट झालेलं असतं, लवकर एक्झामिनेशनच्या वेगवेगळ्या फील्डच्या तयारीला लागतात आणि सक्सेस देखील होतात। सर्व स्टुडंट्स सारखे नसतात, मात्र ज्या स्टुडंट्सने अद्यापही आपल्या करिअरची निवड केलेली नाही, सिलेक्ट केलेलं नाही, यांच्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती साधारणपणे 3 आपण वेगवेगळ्या संधी घेऊन येत आहोत। तुम्ही कुठलाही एक चॉईस करा आणि त्या पद्धतीने सुरुवात करा। आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लिटली डिस्कस करणार आहोत बँक एक्झामबद्दल। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे यावरती आपण देखील बोलणार आहोत। सो वेळ वाया न घालवता मी आजच्या लेक्चरला स्टार्ट करतोय IBPS PO या एक्झामपासून। सो IBPS ही जी एक्झाम आहे यामध्ये बँकिंग रिलेटेड बँकिंगच्या पोस्ट आहे, या फिल करण्यासाठी IBPS ही स्वतंत्र बॉडी आहे की ही बँकिंग एक्झाम कंडक्ट करते। यामध्ये SBI वगळता सर्व बँकांच्या एक्झाम घेतल्या जातात। SBI मात्र तिची स्वतःची वेगळी एक्झाम कंडक्ट करत असते। SBI जरी वेगळी एक्झाम कंडक्ट करत असली तरी देखील ही एक्झाम पूर्णपणे IBPS एक्झाम प्रमाणेच असते, पूर्ण सिस्टीम त्याचप्रमाणे असते, सिलेबस देखील सेम असतो। डिअर स्टुडंट्स, जेव्हा आपण IBPS चा सिलेबस कंप्लीट करणार आहोत, ह्या IBPSच्याच सिलेबसच्या बेसवर तुम्ही IBPS एक्झाम अर्थात देणारच आहात, त्याच सोबत तुम्ही SBIची एक्झाम देऊ शकता, त्याच सोबत स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी स्टाफ सिलेक्शन कमिशन जी एक्झाम कंडक्ट करत असते ही देखील एक्झाम तुम्ही देऊ शकता। त्या एक्झामच्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर स्टार्ट करूया IBPS PO। बघा, इथे आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघून घेऊया।
IBPS POची एक्झाम एक टेंटेटिव्ह डेट आपण डिस्कस करतो. यावर्षी कोरोना आणि कोविड-19च्या संकटामुळे ज्या एक्झामच्या डेट मात्र मागे पुढे झालेल्या आहेत, बट टेंटेटिव्ह डेट नियर अबाउट प्रत्येक वर्षी हे काही आपण विचार जर केला तर टेंटेटिव्ह डेट जर म्हटलं तर प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही ऑक्टोबरमध्ये होत असते आणि मेन एक्झाम जी आहे ही नोव्हेंबरमध्ये होत असते. थोडक्यात आपण IBPSच्या ज्या स्टेप्स आहेत त्या बघू आणि त्यातून तुम्हाला प्रिलिम आणि मेन काय प्रकारे कळून जाईल. बघा, स्टेप्स ऑफ द IBPS PO रिक्रुटमेंट प्रोसेस किती. देर आर 3 प्रोसेस. IBPS PO एक प्रकारे थोडक्यात जर सांगायचं झालं तर इट इज सेम लाईक ॲज क्लास 1 पोस्ट. ठीक आहे ना. आणि ह्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप पार करायचे आहे. 3 पायऱ्या आहे तुमच्यासमोर. त्यामध्ये पहिली आहे ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम. तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम द्यायची आहे आणि ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत आणि हे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ऑनलाईन एक्झाम असणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन एक्झाम देऊ शकता, ऑनलाईन एक्झामला अपिअर होऊ शकता आणि त्या पद्धतीने तुमची IBPSची प्रिलिमिनरी एक्झाम कंप्लीट झाली. यातून कटआउट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, प्रिलिमिनरी जे पास होतील आणि जे कटआउटमध्ये बसतील ते सर्व विद्यार्थी ऑनलाईन मेन एक्झाम ऑफ IBPS PO याला अपिअर होतील. ठीक आहे. सो ऑनलाईन मेन एक्झाम तुम्ही क्वालिफाय झालात. ऑनलाईन मेन एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला फायनल इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन झालं की यू आर बिकम अ प्रोबेशनरी ऑफिसर. इट इज अ सेम लाईक ॲज क्लास 1 पोस्ट. सो डिअर स्टुडंट्स, याकडे तुम्ही लक्ष द्यायला हरकत नाही. या एक्झामचा विचार करायला हरकत नाही आणि पुढे आपण डिस्कस करूया त्याची फी किती, क्वालिफिकेशन काय, सब्जेक्ट काय. यातून तुम्हाला कळेल की यस यार, मी तर इझिली देऊ शकतो ही एक्झाम. आत्तापर्यंत मी ही एक्झामचा विचार करणं अपेक्षित होतं वगैरे वगैरे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला 100% याच्यातून चांगला आउटपुट मिळेल. बघा, IBPS PO प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे तिचा पॅटर्न या पद्धतीचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. यामध्ये 3 सब्जेक्ट मेन असणार आहे. पहिला इंग्लिश लँग्वेज, ओके. सेकंड न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड थर्ड रिझनिंग ॲबिलिटी. या 3 पेपर त्यामध्ये असणार आहेत आणि या 3 पेपरचा जो कंपोजिट टायमिंग आहे म्हणजे एकत्रित जो टायमिंग आहे दॅट इज फॉर 1 आवर. 1 तासाचा हा टायमिंग असणार आहे. डिअर स्टुडंट, इथे फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर विचार केला तर इंग्लिश लँग्वेज याला 30 क्वेश्चन येणार आहे आणि 30 क्वेश्चनसाठी 30 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ओके. क्वेश्चन किती येणार आहे? 30 क्वेश्चन आणि मार्क्स किती? 30 मार्क. म्हणजे जर तुमच्याजवळ याच्यासाठी फक्त 20 मिनिटामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. यू हॅव जस्ट 20 मिनिट्स आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला 30 प्रश्न सोडवायचे आहेत. कारण 1 तासाची एक्झाम आहे आणि 1 तासाच्या एक्झाममध्ये 1, 2 आणि 3 क्रायटेरिया आपल्याला 3 सब्जेक्ट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याचा अर्थ एका सब्जेक्टसाठी आपल्याला 20 मिनिट्स मिळणार आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ दिस एक्झाम. देर इज अ व्हेरी लेस टायमिंग टू अटेम्प्ट द क्वेश्चन अँड हिअर आय मस्ट से प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये या प्रत्येक सब्जेक्टवरती लेक्चर्स घेणार आहोत आणि हे लेक्चर तुम्ही नक्की बघा. ईच अँड एव्हरी पॉईंट आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती कवर करणार आहोत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आणि IBPS एक्झाम जी आपली नेक्स्ट एक्झाम येईल तोपर्यंत आपण सर्व सिलेबस कवर केलेला असेल. त्याचसोबत प्रॅक्टिस एक्झाम देखील आपण घेणार आहोत. जे इंटरेस्टेड स्टुडंट आहे त्यांनी खाली जो आपला नंबर फ्लॅश होतोय त्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील मिळत जातील. ओके. नेक्स्ट बघा सब्जेक्ट आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि ह्या न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 35 क्वेश्चन असणार आहे
आणि त्याची मार्क्स देखील 35. अगेन आय मस्ट से देअर इज ऑल्सो 20 मिनिट्स बिकॉज 1 hour इज डिवायडेड इंटू 3. दॅट मीन्स 20, 20, 20. 20 मिनिटामध्ये आपल्याला हे तीनही पेपर कव्हर करायचे. 100 बघा व्यवस्थित समजून घ्या. मग इथे 3 पेपर, पहिला इंग्लिश लँग्वेज, सेकंड न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि थर्ड रिझनिंग ॲबिलिटी. हे 3 पेपर तुम्हाला 1 तासामध्ये सोडवायचे आणि ते कम्प्युटर बेस्ड आहे. आपल्याला जस्ट क्लिक करायचं आहे आणि क्लिक करायला 5 सेकंद इज मोर दॅन. ठीक आहे. जस्ट स्टडी असेल, प्रॅक्टिस असेल तर यू कॅन सॉल्व ऑल दीज क्वेश्चन विदिन अ स्पेसिफाईड टाईम. बट प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड. ओके. अँड स्टडी इज रिक्वायर्ड. ओके. सो या पद्धतीने 100 क्वेश्चन्स येणार आहे. त्याला 100 मार्क्स असणार आहे आणि टू सॉल्व 100 मार्क्स क्वेश्चन पेपर यू हॅव जस्ट 60 मिनिट्स. ओके. सो नेक्स्ट आपण पुढे जाऊया. IBPS मेन एक्झाम. फार मोठा असा डिफरन्स नाही आहे IBPS मेन आणि प्रिलिम एक्झाममध्ये. IBPS PO मेन एक्झाम जी आहे ते ही देखील कशी कंडक्ट होते. इट इज ऑल्सो कंडक्टेड ऑनलाईन. ओके. IBPS एक्झाम जी आहे मेन ही देखील ऑनलाईन होते. याच्यामध्ये 4 सब्जेक्ट +1 या पद्धतीचा क्रायटेरिया आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि टोटल स्कोर याचा असणार आहे 200 + 25 मार्क्स मीन्स 225. ओके. सो डिस्कस करूया सिलेबसबद्दल. IBPS PO मेन एक्झाम. बघा काय काय सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. यामध्ये फर्स्ट आहे रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, सेकंड इंग्लिश लँग्वेज, थर्ड डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, and the fourth one is a general economy and banking awareness. So हे 4 सब्जेक्ट आहे. 45 क्वेश्चन, त्याला 60 मार्क्स आहे. 60 मिनिटचं ड्युरेशन आहे. इंग्लिश 35 क्वेश्चन, 40 मार्क्स अँड 40 मिनिट्स. अगेन 35, 60 अँड 45 मिनिट्स. या पद्धतीने 200 मार्कांचं तुमचा हा वरचा भाग असणार आहे सर्व. त्यामध्ये रिझनिंग, कम्प्युटर ॲप्टिट्यूड, English language, data analysis and interpretation, and fourth one is a general economy and banking. हे 4 सब्जेक्ट आणि हे 4 सब्जेक्टसाठी तुमच्याजवळ वेळ असणार आहे 3 hours. You have need to solve 155 question within 3 hours. That means here is a lot of time. इथे भरपूर वेळ आहे. कारण आपण जेव्हा अगोदर प्रिलिम एक्झाम दिले तिथे अतिशय कमी वेळेत आपल्याला ती प्रॅक्टिस झालेली असणार आहे आणि त्याचा इथे नक्की उपयोग होईल. ओके. पुढे ही याच्यासोबतच एक सब्जेक्टिव्ह टाईपमध्ये, डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये एक्झाम होईल तुमची. ती म्हणजे इंग्लिश लँग्वेजची. त्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग, एसे रायटिंग या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. त्याला 25 मार्क्स आहे आणि 30 मिनिट्स. सो या पद्धतीची ही IBPS PO एक्झाम. त्यामध्ये काय बघितलं आपण. फर्स्टली यू नीड टू क्वालिफाय फॉर द प्रिलिमिनरी एक्झाम. वेन यू क्वालिफाय प्रिलिम एक्झाम यू विल ॲटोमॅटिकली क्वालिफाय टू द मेन एक्झाम. जेव्हा तुम्ही प्रिलिम एक्झाम पास व्हाल तुम्ही मेन एक्झामसाठी क्वालिफाय असणार आहात आणि मेन एक्झाम तुम्ही क्वालिफाय झालात की यू आर क्वालिफाईड फॉर इंटरव्ह्यू अँड यू आर बिकम अ प्रोबेशनरी ऑफिसर. लक्षात घ्या. मग याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा ग्रॅज्युएशन डिग्री, एनी ग्रॅज्युएट डिग्री, कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री या तुम्हाला चालेल. मग BA असू देत, BCom, BSc, BTech और एनी अदर ग्रॅज्युएशन डिग्री फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड केलेल्या आहेत ह्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही ग्रॅज्युएशन जर केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी IBPS PO ही एक्झाम देऊ शकता. ओके. बऱ्याच मुलांचा गैरसमज होतो, खास करून BA स्टुडंटचा गैरसमज होतो की बँक म्हणजे इट इज रिलेटेड टू द कॉमर्स आणि आम्ही ही एक्झाम नाही देऊ शकत. तर तसं काही नाही आहे. जस्ट आपल्याला चॉईस करायचं आहे, स्टडी करायचं आहे, कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. तुम्ही देखील ही एक्झाम देऊ शकता. ओके. नेक्स्ट कम्प्युटर लिटरसी तुम्हाला आवश्यक आहे. वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर सिस्टम इज नेसेसरी फॉर जॉब
ॲज गिवन IBPS PO एक्झाम. ओके, सो तुम्हाला थोडंफार कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे यामध्ये. एज क्रायटेरिया बघा काय आहे. मिनिमम 21. ओके, कॅन्डिडेट हा 21 इयर, त्याचं कमीत कमी एज किती असलं पाहिजे 21 इयर आणि मॅक्झिमम 30 इयर, जास्तीत जास्त 30 वर्ष. म्हणजे तुम्ही आत्ता एक्झामला जर तयारी केली तर विदिन 9 मंथ तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने एक्झाम दिली. तसं बघायला गेलं तर तुमच्याजवळ साधारणपणे 8 वर्ष आहे. बट देर इज नो नीड ऑफ 8 years. यू कॅन जस्ट क्वालिफाय विदिन 1 year. एका वर्षामध्ये बघा, लक्षात घ्या, ही एक्झाम मला का आवडते. वैयक्तिक जर माझं मत विचाराल तर ही एक्झाम मला आवडण्याचं कारण असं की जर खरंच मनापासून अभ्यास केला आणि प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन केलं, कॉन्फिडन्स ठेवला, तर विदिन 1 year, एका वर्षाच्या आत तुमचं सिलेक्शन होऊन पोस्टिंग होते. तसं तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, गव्हर्मेंट एक्झाम, की यामध्ये एका वर्षाच्या आत पोस्टिंग पॉसिबल नाही. मात्र हे तुम्ही IBPS POच्या एक्झाममधनं करू शकता. ओके, आणि त्याच्यासाठी फी जर बघितली आपण तर SC ST आणि हे जे कॅन्डिडेट आहे याच्यासाठी आपलं 100 रुपीज आणि जनरल कॅन्डिडेटसाठी 600. देर इज नथिंग. ओके ना, एक महिन्यामध्ये आपण एक जस्ट म्हणजे आपण रिचार्जवरती खर्च करतोय थोडक्यात आत्ता जर बोलायचं झालं. ओके ना, सो एवढ्या कमी कॉस्टमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो. स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्याचसोबत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण लेक्चर्स करत आहोत. जस्ट यू नीड टू थिंक अबाउट इट आणि कॉन्फिडन्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. सो या पद्धतीने IBPS PO आपण थोडक्यात ओव्हरलुक घेऊया. ही एक्झाम कशी असणार आहे, 3 स्टेजमध्ये एक्झाम असणार आहे. पहिली त्यामध्ये असणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम. ओके, नेक्स्ट असणार आहे मेन आणि इंटरव्ह्यू. त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. प्रिलिमिनरी एक्झाममध्ये 3 सब्जेक्ट असतील, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. याच्यासाठी तुम्हाला वेळ जो असणार आहे दॅट इज 1 hour and you have required to solve 100 questions. ओके, नेक्स्ट PO मेन एक्झाम आहे. याच्यामध्ये 4 सब्जेक्ट प्लस 1 म्हणजे त्यामध्ये सब्जेक्टिव्ह टाईपचा एक आहे, तो इझिली आपण सोडवतो. आपण 10वीपर्यंत हे एसे वगैरे लिहिण्याची आपल्याला प्रॅक्टिस आहे, सो नो प्रॉब्लेम. या पद्धतीने 155 प्रश्न असणार आहेत आणि यामध्ये 3 तास तुम्हाला वेळ असेल. त्याचसोबत जे एसे रायटिंग वगैरे आहे याच्यासाठी सब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असेल आणि यामध्ये तुम्हाला 30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास मिळेल. क्वालिफिकेशनबद्दल आपण बोललो की एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएट व्यक्ती मिनिमम 55% एक लक्षात घ्या B+ असेल त्याला. हा कोणताही ग्रॅज्युएट कॅन्डिडेट IBPS PO, मग तो BAचा असेल किंवा इतर कुठलाही ग्रॅज्युएट असेल तरी देखील ही एक्झाम देऊ शकतो. ओके, नेक्स्ट यामध्ये आपण म्हटलं होतं की मिनिमम एज इज रिक्वायर्ड 21 year. अर्थात तुम्ही ग्रॅज्युएट होता म्हणजे तुमचं वय एकतर 21-22च्या नियर अबाउट असतंच. सो देर इज नो प्रॉब्लेम. मॅक्झिमम एज लिमिट इज 30 year. 30 वर्षाच्या आत तुम्हाला अपॉइंट व्हायचं आहे किंवा क्वालिफाय व्हायचं आहे. फी त्याच्यासाठी 100 and 600 या पद्धतीने असणार आहे. नेक्स्ट आपण सेकंड एक्झामकडे जातोय. दॅट इज ऑल्सो कंडक्टेड बाय IBPS. ओके, ती एक्झाम आहे IBPS क्लर्क आणि याच्यामध्ये तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की IBPS क्लर्क एक्झामसाठी इंटरव्ह्यू नसतो. यू हॅव जस्ट 2 stages. तुम्हाला फक्त 2 स्टेज पार करायचे आहे आणि त्या 2 स्टेज म्हणजे IBPS क्लर्कसाठी तुम्हाला प्रिलिम द्यायची आणि मेन द्यायची. बस तुम्ही प्रिलिम क्वालिफाय झाला तुम्ही मेन देऊ शकता आणि मेन क्वालिफाय झाला यू आर सिलेक्टेड डायरेक्टली. जेव्हा रिक्रुटमेंट निघेल त्या ठिकाणी तुम्ही IBPS क्लर्क या पोस्टसाठी सिलेक्ट झाला. देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ इंटरव्ह्यू. मात्र एजबद्दल जर बोलायचं झालं तर मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28, 2 वर्ष कमी आहे IBPS पेक्षा इथे. बट इट्स अ इझी, फार सोपी एक्झाम ही आहे IBPS क्लर्क. आपण त्याचं थोडक्यात सिलेबस बघूया. प्रिलिमिनरी एक्झाम सेम सिलेबस आहे. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी 3 सब्जेक्ट, 1 तास. ओके, 100 क्वेश्चन्स वगैरे. अगेन मेनसाठी पण रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड जनरल अवेअरनेस.
या पद्धतीचं. मात्र यासोबत तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे या एक्झामसाठी. ओके ना. इथे कंपल्सरी क्लर्क एक्झामसाठी कंपल्सरी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहेच. ओके. इथे देखील जर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन यू मस्ट रिक्वायर ग्रॅज्युएशन, तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर अगोदरच मी बोललो की बाबा कम्प्युटर लिटरेसी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एज लिमिट जे आहे मिनिमम 21 अँड मॅक्झिमम 28. ओके. त्यानंतर ॲप्लिकेशन फी देखील सेम आहे. सो डिअर स्टुडंट्स, थिंक अबाउट दीज 2 एक्झाम्स. आता नोव्हेंबरमध्ये क्लर्क एक्झामच्या संदर्भात नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट्स वगैरे त्याचसोबत आपण स्टडीला देखील सुरू करणार आहोत. दिस इज अवर फर्स्ट व्हिडिओ. सो स्टे कनेक्टेड विथ अवर यूट्यूब चॅनल. आपण अशाच वेगवेगळ्या एक्झामची माहिती घेऊन येणार आहोत. त्याचसोबत IBPS POचा स्टडी कसा करायचा, त्याचं स्टडी मटेरियल कोणतं बेस्ट आहे आणि काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणत्या, हाऊ टू सॉल्व क्वेश्चन पेपर वगैरे वगैरे ह्या पद्धतीचे आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. ओके. सो थँक्यू स्टुडंट्स. बाय. आणि ज्या स्टुडंट्सने अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू लेटर.